रामकृष्णारी. आता हा चैत्र महिना चालू आहे. निंबाच्या झाडाला नवीन नवीन पालवी येते. ती निंबाच्या झाडाची पानं या चैत्र महिन्यामध्ये श्रवण करायची असते, म्हणजे खायची असतात. 1-2 तुम्हाला जसं वाटेल तसं खाऊन बघा. असं म्हणतात शरीरामध्ये काही उष्णता असेल किंवा काही आजार असेल तो निघायला मदत होते. आणि ते निंबाचे डाळ आपल्या दारापुढे घरात म्हणजे दरवाजाच्या बाहेर लावायचे असतात. त्याच्याने निगेटिव्हपणा येत नाही. तुम्ही करून बघा, कारण हा पारंपरिक म्हणजे जुना उपाय या. म्हणजे असं काही मी माझ्या मनाने पण नाही सांगते, आम्ही करतो ते तुम्हाला सांगत असते मी. तुमची काळजी आहे मला. करून बघा. निंबाची पानं खा. आधी तर लोक निंबाचा रस पिऊन निंबाचा झाडाची पानांचा रस काढायचे आणि ते प्यायचे. त्यांना कधीच काही आजार व्हायचे नाही. आता लोक जरा मॉडर्न झाले, मग आम्ही कडू लागतं ते, मग आम्ही कशाला काय असं म्हणतात. पण तुमच्या जरा कधी झाडाला पानं आलेले असतील किंवा तुम्ही शेतात असतील, शहरात असतील तरी विकत मिळतात फुलवाल्याच्या दुकानात, तर आणून खाऊन बघा. फुलवाल्याच्या दुकानातून आल्यावर धुवून टाकायचे पानं, खाऊन बघायची. त्याच्यावर गुळाचं जर कडू लागलं तर गुळाचा खडा खाऊ शकतात किंवा खडी साखर. करून बघा हा उपाय. किती दिवस करू असं नाही. आता नवीन नवीन पालवी आलेली छान. करून बघा आणि आनंदाने. रामकृष्ण.